पेन्शनबाबत मोठी अपडेट आहे. पेन्शनर्सला होणार आता मोठा फायदा. मंत्रालयाने नवीन सूचना जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये अर्थ मंत्रालयाने काही नियम सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत. तर कोणते नियम आहेत ते आता आपण पाहूया. नवीन पेन्शन नियम अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकतो. तर नवीन नियम काय आहेत ते आता आपण पाहूया. नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना 2 प्रकारे फायदा. नंबर 1, पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या DA 1 रक्कम मिळेल. तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम जोडली जाईल. हे टॉपअप पेन्शन DA आणि NPS मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरकाइतकी असणार आहे. आता नंबर 2, दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शन धारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे. तर लाभ कोणाला मिळेल तर पाहूया. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी 2025 अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या 3 श्रेणीनुसार लाभ मिळणार आहे. तर कोणत्या त्या श्रेणी आहेत ते आता आपण पाहूया. तर पहिल्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 पर्यंत सेवेत असलेले आणि NPS अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी यांचा समावेश आहे. आता तिसऱ्या श्रेणीमध्ये 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले, स्वेच्छा निवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त असलेले कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. थँक्यू.